speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 47. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 47. कबड्डी 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 कबड्डी. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवतंय का गेल्या पाठात शाळेत पाहुणे आले होते. आज शाळेत पाहुण्यांना काय बघायला मिळतंय हे कळलंच असेल तुम्हाला. कबड्डी 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 कबड्डी. What is this game called in Marathi? In Marathi, we call it Hututu or Kabaddi. We have another game like this in Mizoram too. Today is a Kabaddi match between the girls in class 8 and the girls in class 9. ए माया, ये इकडं. इथून छान दिसतंय. ए मला नाही बघायचं, मला अजिबात नाही आवडत. अगं तुला खेळायला आवडत नाही मला माहितीये, पण मॅच बघ ना. जाऊ दे, आपण त्या मिझोरामच्या लोकांशी गप्पा मारू. चल. Hello children, don't you want to see the match? Maya does not like kabaddi. So, we will sit here and talk to you. Good, Santosh. Do you like to play kabaddi? No, not very much. I like to play cricket and kho-kho. I like kabaddi. I am good at kabaddi. Santosh is good at kho-kho. I am good at swimming. I swim very fast. मित्रमैत्रिणींनो, आत्ता मुलं जे बोलली ते पुन्हा नीट ऐका बरं का. आय लाईक कबड्डी म्हणजे तुम्हाला कळलंच असेल मला कबड्डी आवडते. मग आय एम गुड ॲट कबड्डी म्हणजे मी कबड्डी चांगलं खेळते. आय एम गुड ॲट स्विमिंग मी चांगली पोहते. पुन्हा एकदा ऐका हं. I like kabaddi. I am good at kabaddi. Santosh is good at kho-kho. I am good at swimming. I swim very fast. In Mizoram, children play football. Everyone likes football. Football? In Mizoram, they play football? राजू, फुटबॉल नाही. आठवतंय ना इंग्रजीत काय म्हणायचं? फुटबॉल. Football. Yes, I play football. I am good at football. आमच्या पण हायस्कूलची मुलं खेळतात फुटबॉल. 23 तारखेला मॅच आहे. Yes? Can we see a football match? It is on September 23rd. It is after 10 days. Oh, after 10 days. But we will go back to Mizoram after 3 days. मित्रमैत्रिणींनो, हे वाक्य पुन्हा नीट ऐका. आफ्टर म्हणजे नंतर. आता हे वाक्य ऐका आणि सगळे एकत्र मराठीत त्याचा अर्थ सांगा. We will go to Mizoram after 3 days. म्हणजे ते 3 दिवसांनी मिझोरामला परत जातील. Can we see a cricket match? Cricket match? Oh no. We played a cricket match yesterday. अरे गेल्या आठवड्यात खेळलात ना तुम्ही?
हो, पण गेला आठवडा हे इंग्रजीत कसं म्हणायचं तेच मला आठवत नव्हतं, म्हणून मी आपलं येस्टरडे म्हणून टाकलं. मला येतं ना म्हणता. संतोष प्लेड अ क्रिकेट मॅच लास्ट वीक. पण लास्ट म्हणजे शेवटचा ना? हो, पण गेला आठवडा असंच म्हणतात, लास्ट वीक. मॅच संपली सुद्धा. कोण जिंकलं? काही कळलं नाही. तुम्ही नुसतं बडबडत बसलात आणि आमची मॅच चुकवलीत. कोण जिंकलं? त्या बघ, 8वीच्या मुली उड्या मारतायत. त्या जिंकल्या वाटतं. चला घरी जायला हवं. लेट्स गो होम नाव. संतोष गप रे. चल, उद्यासाठी आपल्या वर्गाचं वर्तमानपत्र लिहून ठेवायचंय ना. तुम्ही सगळे सांगा, मी लिहिते. आज काय काय झालं बरं? टुडे देअर वॉज अ कबड्डी मॅच. क्लास 8 गर्ल्स च्या विरुद्ध 9वीच्या मुली. माया, नीट सांग ना. There was a match. The match was between the girls in class 8 and the girls in class 9. Class 8 जिंकल्या कसं म्हणायचं? 1. Class 8 won the match. 1 म्हणजे 1 ना. मित्रमैत्रिणींनो, 1 म्हणजे 1 आणि 1 म्हणजे जिंकले. उच्चार एकच, पण स्पेलिंग वेगळं आहे. हो, आय विन म्हणजे मी जिंकते. आय वॉन म्हणजे मी जिंकले. भूतकाळात असं म्हणतात, आय वॉन. बरं, क्लास 8 won the match. Our friends from Mizoram see the match. नाही, saw the match. Our friends from Mizoram saw the match. In Mizoram, the children like to play football. झालं एकदाचं लिहून. झालं? मग चला आता, उशीर होतोय. आपण घरी जाऊया. बाय. ओके, बाय. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. दिस वीक म्हणजे हा आठवडा. लास्ट वीक म्हणजे गेला आठवडा. नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा. आफ्टर 10 days म्हणजे 10 दिवसांनंतर. I am good at football. Seema is good at cricket and kabaddi. They are good at kho-kho. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. प्रत्येक मुलीला किंवा मुलाला काहीतरी करायला येतं, हो की नाही? क्रिकेट खेळायला, नाचायला, चित्र काढायला काहीतरी नक्कीच येतं. ते इंग्रजीत कसं म्हणायचं ते येतं तुम्हाला. आय कॅन प्ले क्रिकेट. शी कॅन डान्स. ही कॅन ड्रॉ. असं. आता ह्या वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या. आय ॲम गुड ॲट क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट चांगलं खेळते. गुड
म्हणजे चांगलं, हो ना? मग हे वाक्य तुम्ही माझ्या मागे म्हणा बरं. आय एम गुड ॲट क्रिकेट. मग आजच्या सरावात प्रत्येक मुलाने ती किंवा तो काय चांगलं करतो ते सांगायचे. आय एम गुड ॲट कुकिंग. आय एम गुड ॲट स्विमिंग किंवा डान्सिंग किंवा रायटिंग किंवा फुटबॉल किंवा काही. चला, प्रत्येक घंटेला एका मुलीनी किंवा मुलानी सांगायचंय. आय एम गुड ॲट ड्रॉइंग असं वाक्य म्हणालात का? चला, पुढचं मूल. आता दुसरं कोणतरी. अजून कोण सांगेल? आय एम गुड ॲट रांगोळी असं काहीही सांग. बरं, इतर मुलांना टीचर नंतर बोलायला देतील बरं का. आपण आता दुसरा सराव करूया. मी काही शब्द इंग्रजीत म्हणीन, त्याचा तुम्ही अर्थ मराठीत सांगा. सगळे एकत्र म्हणा, पण ओरडू नका हं. ऐका. धिस वीक म्हणजे काय? धिस वीक म्हणजे हा आठवडा. मग लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे गेला आठवडा. गुड. आणि नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा. व्हेरी गुड. आता ह्याचा अर्थ काय? आफ्टर 10 days. आफ्टर 10 days म्हणजे 10 दिवसांनंतर. व्हेरी गुड. बरं, आता पुढचा सराव टीचर घेतील. वेगवेगळ्या मुलांना ते काय चांगलं करू शकतात हे इंग्रजीतून सांगण्याचा सराव घेतील. आय एम गुड ॲट रीडिंग अशा प्रकारची वाक्य तुम्ही म्हणायची आहेत. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.